नमस्कार मंडळी, लिओनार्डोज ॲरो या प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांच्या पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या मित्राने लिहिलेल्या 3 लेखांवर आधारित स्वाक्षरी निर्माणकर्त्याची या व्हिडिओ मालिकेतील पुढील भागामध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत। मंडळी, आदिपासून अनंतापर्यंत, प्रारंभापासून शेवटापर्यंत, अल्फा आणि ओमेगा, अनादि अनंत असे शब्द तुम्ही नेहमीच ऐकले आहेत। पण या अनादि अनंत काळाशी तुम्ही कसे जोडलेले आहात हे मेडिकल सायन्सच्या साहाय्याने आज आपण पाहणार आहोत। फाय एक सर्वव्यापी स्थिरांक आहे जो जीवनाच्या सर्व अवस्थांसाठी मूलभूत आहे, जसे जन्म, तारुण्यात पदार्पण किंवा पहिली मासिक पाळी, रजोनिवृत्ती, आयुर्मान आणि आयुर्मानाची जास्तीत जास्त मर्यादा अशा महत्त्वाच्या टप्प्यांशी फाय किंवा गोल्डन रेशो घनिष्ठपणे जोडला गेला आहे। बायोमार्कर्स आरोग्य आणि फिटनेसचे म्हणजे धडधाकटपणाचे संख्यात्मक प्रतिनिधित्व म्हणून काम करू शकतात। वैद्यकीय उदाहरणांमध्ये वय, महत्त्वाची शारीरिक चिन्हे, बॉडी मास इंडेक्स, प्रयोगशाळेच्या चाचण्या आणि मोजता येण्याजोग्या प्रतिमांचा समावेश त्यात होतो। टोकाच्या गोष्टी दीर्घायुष्याशी विसंगत असतात, मात्र मर्यादांचे गुणोत्तर फायवर एकत्रित होते। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर रक्तदाब, हृदयगती, श्वसन दर, बॉडी मास इंडेक्स, रक्तातील साखरेचे प्रमाण आणि कोलेस्टेरॉल यासारख्या महत्त्वाच्या बायोमेट्रिक्ससाठी सामान्य मर्यादांचे गुणोत्तर हे सातत्याने फाय साधारणतः 1.6 आहे। या उल्लेखनीय संबंधाचा उपयोग रक्तवाहिन्यांसंबंधी जोखीम मोजण्यासाठी केला जाऊ शकतो। कॅरोटिड धमन्या अल्ट्रासाउंड किंवा सोनोग्राफीद्वारे सहजपणे मोजल्या जाऊ शकतात। 40 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकात सोनोग्राफीच्या अभ्यासात असे आढळून आले की फाय प्रति दशकाच्या एका घटकाने धमन्यांमधील प्लेग वेगाने घट्ट होण्यास प्रवृत्त होते। 2010 मध्ये धमन्यांमधील जोखीम मोजणे हा एक फाय आधारित बायोमेट्रिक निर्देशांक विकसित केला गेला। 2011 मध्ये डॉक्टर डेशेचमन यांना धमन्यांमधील स्फटिक आणि स्फटिक सदृश्य घटकांचा फायच्या रचनेला होणारा अडथळा या शोधासाठी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे। जर फायचा हा ताल बिघडला तर विचलन आणि उत्परिवर्तनात फरक पडतो आणि पर्यायाने जीवनाची ब्ल्यूप्रिंट बिघडते। कार्डिओमेटाबॉलिक एज CMA हे वय मोजण्यासाठी मुख्य बायोमेट्रिक्स धमन्यांतील जोखीम मोजणे ही एक दुय्यम उपयुक्त पद्धत वापरली जाते। 40 नंतर CMA धमन्यांमधील चरबीच्या अडथळ्याचे प्रमाण दर्शवते आणि प्रगतीशी कसे जुळवून घ्यावे लागेल याची कल्पना देते। नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर डेड यांनी जे प्रमाण आणि जे संशोधन जगासमोर मांडले आहे त्याचा तक्ता आपण पडद्यावर पाहू शकता, ज्यामध्ये रक्तदाब, पल्स रेट, श्वसनाचा दर, बॉडी मास इंडेक्स वगैरे गोष्टींचा 1.6 या गोल्डन रेशोशी कसा संबंध आहे हे आपण या तक्त्यामध्ये पाहू शकता। पडद्यावर जो दुसरा तक्ता बायोमेट्रिक्स बद्दलची माहिती देतो त्यामध्ये 40 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकात आणि वय वर्षे 40 पेक्षा कमी या दोन्ही वयोमानातील व्यक्तींसाठी खरे वय आणि CMA नुसार काढलेले वय यातील तफावत ओळखण्यासाठी आणि त्यानुसार आपण किती सुदृढ आहोत हे समजून घेण्यासाठीची दोन्ही सूत्रे या तक्त्यामध्ये आपण पाहू शकता। ज्यांच्या वेबसाईटवरून आपण हा लेख घेतलेला आहे ते प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांनी सदर तक्त्यानुसार स्वतःचे वय कशा रीतीने मोजलेले आहे हे देखील आपण पडद्यावरील तक्त्यावर पाहू शकता, ज्यामध्ये उच्चतम रक्तदाब आणि न्यूनतम रक्तदाब यातील फरक आहे। तसेच HDL म्हणजे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण दाखवणारी संख्या, त्याला उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोजचे किंवा साखरेचे तपासलेले प्रमाण या आकड्याने भागलेले आहे। या भागाकारामध्ये 1 मिळवल्यानंतर जो काही छेद
आपल्याला मिळतो त्या छेदाने रक्तदाबातील फरकाला भागून त्याचे जे उत्तर येईल त्याला 1.6 ने गुणलेले आहे. या गुणाकाराचे जे उत्तर येते ते म्हणजे कार्डिओ मेटाबॉलिक एज आहे, जे तुमचे मेडिकल सायन्सनुसार असणारे वय दाखवते. पडद्यावर जे खरे वय आहे ते पाहू शकता. लेखकाचे साधारण 10 वर्षापूर्वी त्यांनी जी तपासणी केली होती त्यावेळेस काढलेले हे वय आहे. मंडळी, या सूत्राच्या साहाय्याने तुम्ही देखील तुमचे वैद्यकीय शास्त्रानुसार येणारे वय आणि आजचे वय याच्यामध्ये किती तफावत आहे हे तपासू शकता. आत्ताच्या तुमच्या वयापेक्षा जर तुमचे वैद्यकीय वय जास्त येत असेल तर निश्चितच शरीरामध्ये काही ना काही बिघाड आहे, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. या पुढील माहिती घेण्यासाठी अर्थातच आपण भेटणार आहोत पुढील भागामध्ये. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद आपणा सर्वांबरोबर असो. आमेन. धन्यवाद. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार